नमस्कार मित्रांनो, मी संतोष शिंदे. माझं मतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, 4 दिवस अगोदर बदलापूरमध्ये एका मुलीने आपल्या प्रभू श्रीरामांबद्दल जे काही अपशब्द वापरलेले, तर त्याचा निषेध आपण नोंदवलेला मित्रांनो, व आपण देखील त्यावर व्हिडिओ बनवलेला, की त्या मुलीला कठोरात कठोर तिच्यावर कारवाई व्हावी, अशी आपण मागणी केलेली. परंतु मित्रांनो, मी आधी देखील माझं मतमध्ये मी ह्या गोष्टी मांडलेल्या आहेत, की प्रत्येक नाण्याला ह्या 2 बाजू असतात. तर त्यामागचं मूळ कारण म्हणजे त्या मुलीमध्ये ही डेअरिंग येते आली कुठून? त्या मुलीमध्ये किंवा इतर कित्येक वेळा मित्रांनो आपल्या देवी-देवतांबद्दल चिकित्सा केलेली आहे किंवा त्यांच्याबद्दल काही अपमानजनक शब्द वापरलेले आहेत. तेव्हा आपण काय केलं मित्रांनो? आपण काय केलं? काहीच नाही मित्रांनो. आणि त्यामागचं मूळ कारण काय? की आपल्यात किती भक्तिभाव आहे. आपण किती आपल्या देवी-देवतांचा आदर करतो. याचा कधी आपण विचार केला आहे? सर्वस्वी कारणीभूत मित्रांनो आपण आहोत. जिथे आपण आपल्या देवी-देवतांचा आपण अभिमान किंवा त्यांचा भक्तिभाव किंवा आपण आपला देवी-देवतांचं ताकदीने समर्थन करत नाही ना, तोपर्यंत मित्रांनो ही अशी इतर लोकं आपल्या देवी-देवतांवर बोलतच राहणार. तर त्यांना माहिती आहे की हे लोकं काहीच करू शकत नाही. हे स्वतः जिथे स्वतःच्या देवी-देवतांबद्दल यांच्या मनात आदर नाही, तर तिथे हे दुसऱ्याला काय म्हणणार? हे आहे मित्रांनो. आता हे 4 दिवसा अगोदर जेव्हा ही गोष्ट घडली, त्याच वेळेला मित्रांनो एक जगात अजून एक अशी एक गोष्ट घडलेली आहे, की इराणचे राष्ट्राध्यक्ष काही खिमेनी म्हणून त्यांचं नाव आहे. अ, मला एक्झॅक्ट माहीत नाही. परंतु त्यांना जे आता अमेरिका, इस्रायल आणि इराणबरोबर जे काही त्यांचं युद्ध चालू आहे, तर त्याच्यात ते त्यांचे राष्ट्राध्यक्ष ते मारले गेले. आणि ते मारले गेल्यानंतर इथे 7 समुद्रापार आपल्या भारत देशात जे काही त्यांचे अनुयायी आहेत, ते इथे आपल्या देशभर एकदम उग्र आंदोलनं, निदर्शनं करत आहेत, जाळपोळ करत आहेत. म्हणजे मित्रांनो ते त्यांच्या धर्माचं किती ताकदीने समर्थन करतात, हे यावरून लक्षात येतं. हे यावरून लक्षात येतं. आज एका मुलीने जेव्हा बदलापूरच्या एका कुठे गावात एका मुलीने जेव्हा आपल्या प्रभू श्रीरामांबद्दल जे काही अपशब्द वापरले, तर तेव्हा निषेध नोंदवताना फक्त तिथे बदलापूरमधील काही रिक्षा संघटना म्हणा किंवा तेथील काही हिंदुत्ववादी लोकं झाले. पण बाकी इतर कुठे काय? म्हणजे कुठेच काही नाही झालं ना. फक्त काही न्यूजमध्ये बातम्या आल्या, की अमुक-अमुक पक्षाचे लोकं जाऊन तिथे पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी त्या मुलीबद्दल कंप्लेंट दर्ज केलेली आहे. आणि ते अमुक-अमुक पक्षाने म्हणजे जेणेकरून का? की अमुक-अमुक पक्षाचं की आता ती जी मुलगी बोलली ती विरोधी पक्षाची ती आहे. तिचे आई-वडील विरोधी पक्षात आहे. तर त्यामुळे आपल्या पक्षाकडून आता विरोध नोंदवा. ती जर आपल्या पक्षाची असेल तर मग ते कोण नाही. आता ह्याच्यात मी नाही कुठे ह्या 4 दिवसात मी कुठल्या न्यूज चॅनलवर ऐकलं, की ती ज्या पक्षातली म्हणजे ती त्या मुलीचे आई-वडील ज्या पक्षातून आहेत, तर त्या पक्षातल्या लोकांनी कुठे पोलीस चौकीला जाऊन निषेध किंवा काय नोंदवलं किंवा काय, असं मला तरी ऐकू येत नाही आलं. म्हणजे ह्या गोष्टीचा सरळ-सरळ अर्थ होतो मित्रांनो, की आपण हे जे काही करतोय, आपला जोपर्यंत आपल्या देवी-देवतांबद्दल आपण आदर, सन्मान किंवा आपला भक्तिभाव जोपर्यंत आपण वाढवत नाही ना मित्रांनो, तोपर्यंत मित्रांनो ह्या गोष्टी अशाच घडत राहणार. मी जेव्हा कॅलेंडर बदलतो ना, तर तेव्हा प्रत्येक महिन्याचं जेव्हा मी कॅलेंडर बदलत असतो, तर तेव्हा माझं लक्ष असतं, की अरे मला बुधवार, शुक्रवार, रविवार मला मच्छी, नॉनव्हेज खाता आलं पाहिजे. तर त्यामुळे आधी मी त्याच्यावर माझं लक्ष असतं, की त्या दिवशी कुठली एकादशी किंवा चतुर्थी किंवा रामनवमी असा तर कुठला वार येत नाही ना. अरे बापरे! मग ते अरे आज म्हणजे शुक्रवार आहे, पण आज एकादशी आहे. अरे बुधवार आहे, पण आज चतुर्थी आहे. मग आज मला नॉनव्हेज खाता येणार नाही. ह्या गोष्टीची मित्रांनो मला खंत असते. म्हणजे मित्रांनो आपण विचार केला पाहिजे, की आपण आपल्या धर्माचं किती आपण स्वतःच आपल्या धर्माचं आपलं तुष्टीकरण आपण करत राहिलेलो. आपण आपल्या दुसरा जे बोलतो ना आपल्या देवी-देवतांबद्दल, त्यामागे मुख्य कारण आपण आहोत, की आपण जिथे आपल्या देवी-देवतांचा आदर करत नाही, तिथे दुसऱ्या लोकांना आपल्याला डोक्यावर बसण्याचा चान्स मिळतो. आपल्या देवी-देवतांबद्दल अपशब्द वापरण्याचा. तर आपण आपल्या स्वतःमध्ये तो भक्तिभाव जागृत केला पाहिजे. आपल्या धर्माचं, आपल्या देवी-देवतांचं ताकदीने समर्थन करता आलं पाहिजे आपल्याला. तरच मित्रांनो आपण कुठेतरी आपण आपल्या देवी-देवतांचं आपण म्हणजे त्यांच्यावर असं कुठल्याही प्रकारची कोणी टिप्पणी करू शकणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे. व्हिडिओला इथेच थांबवतो. नमस्कार.